ही लस लग्नाच्या आधी, शारीरिक संबंध प्रस्थापित होण्याच्या आधी दिली गेली पाहिजे, ज्याने आपण कॅन्सर्स टाळू शकतो. एक ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा एक विषाणू आहे. स्त्रियांमध्ये गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कॅन्सर असेल, योनी मार्गाचा कॅन्सर असेल, घशाचा कॅन्सर असेल, तसंच पुरुषांमध्ये सुद्धा घशाच्या कॅन्सर व्यतिरिक्त लिंगाचा कॅन्सर होण्यासाठी सुद्धा जबाबदार आहे. HPV इन्फेक्शन हे सर्वात कॉमन सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. परंतु HPVचे 100 पेक्षा जास्त व्हेरियंट्स आहेत. पण सर्वात घातक किंवा सर्वात कॉमन ज्या 4 मेन सबटाईप्स आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर्स होतात, त्यांच्या विरोधात आता लस उपलब्ध आहे. आधी तर फक्त परदेशातनंच मिळायची ही लस, पण आता भारतीय सिरम इन्स्टिट्यूटनी सुद्धा सर्वसामान्यांना परवडेल अशा कॉस्टमध्ये ही लस उपलब्ध करून दिलेली आहे. ही लस मुलींना आणि मुलांना सुद्धा 9 ते 18 किंवा 20 वर्षाच्या आत दिलेलं कधी पण चांगलं. साधारण 3 डोस दिले जातात. पहिल्या दिवशी एक घेतला, दुसरा 2 महिन्यानंतर, तिसरा 6 महिन्यानंतर. या लसीकरणाचे विशेष काही साईड इफेक्ट्स नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कोणी या लसीकरणाबद्दल बाऊ केला किंवा घाबरवत असेल तर ठामपणे सांगा, आम्हाला याच्यापासून धोका नाही, तर हे आम्हाला अनेक धोक्यांपासून वाचवणारं एक मोठं शस्त्र आहे. आपल्या कुटुंबात असणाऱ्या सर्व लहान मुलांचं सुद्धा येणाऱ्या भविष्य काळात संरक्षण करायचं असेल तर त्यांचं HPV वॅक्सिनेशन करून घेणं महत्त्वाचं आहे.